जय हिंद, नमस्कार. डे 12 ऑफ 30 किचन नुस्खे फ्रॉम युअर किचन बाय जयंती कठाळे. आजचा नुस्खा आहे लिंबाबद्दलचा. लिंबू जे आपल्या किचनमधलं सगळ्यात महत्त्वाचा असा इन्ग्रेडियंट जो आपल्याला फास्टिंगच्या काळामध्ये पण वापरता येतो आणि नॉन फास्टिंग डेजमध्ये टेस्ट एन्हान्सर म्हणून पण वापरता येतो. लिंबू कापण्याची एक पद्धत आहे. जी ट्रेडिशनल पद्धत आहे त्याला देवलिंबू म्हटलं जातं आणि जी चुकीची पद्धत आहे त्याला सडलिंबू म्हटलं जातं. तर देवलिंबू आणि सडलिंबूमधला फरक सांगते की जेव्हा तुम्ही एज टू एज व्हर्टिकल कट करता, म्हणजे इथे एज आहे, इथे एज आहे बघा, असं कट केलं समजा उभं, तर ते असं दिसतंय बघा. करेक्ट? असं दिसतंय. ओके, ह्याला सडलिंबू म्हणतात. याच्यातल्या नसा आणि ह्याच्यातला रस निघायला प्रचंड त्रास होणार आहे. कितीही रसाळ असलं तरी हे रस व्यवस्थित निघू शकत नाही. याच्यातल्या शिरा नीट मोकळ्या झालेल्या नाहीत. मी जर असं कापल्या गेलं असेल तर याला सडलिंबू कापणं म्हणतात. हे लिंबू स्वयंपाकामध्ये वापरू नये म्हणतात. या लिंबाचा उपयोग बरेच बाकीचे लोक करतात. तर असं लिंबू कट करू नये. लिंबू आडवं कट करायचं आहे. हे असं दिसतंय का? असं. याला देवलिंबू कटिंग म्हणतात. हे देवलिंबू आहे. याच्यातनं रस एकदम सळसळ उतरणार आहे. हे लिंबू एकदा तुम्ही करून बघा. 2 लिंबांमधला फरक तुम्हाला जाणवेल आणि मग पटत असेल तर परत वापरा. नसेल पटत तर आपल्या कमेंटमध्ये लिहून पाठवा. मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंटची वाट बघते आहे आणि पुढच्या नुसक्यासोबत येणार आहे लवकरच. बाय.